चॅप्टर नंबर आपण 3 चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघितले आतापर्यंत जे इक्वेशन्स आहेत म्हणजे कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट काय असतं तर नंबर ऑफ स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असतं एका सर्किटमध्ये. त्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला जे स्टेटमेंट्स असतात ते 4 फॉर्म मध्ये असतात बरोबर की नाही. कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असतात एसओपी, पीओएस, एसएसओपी म्हणजे स्टँडर्ड सम ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ सम आणि स्टँडर्ड प्रोडक्ट ऑफ सम या 4 फॉर्म मध्ये तुम्हाला ते इक्वेशन्स बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा हे जे बुलियन एक्सप्रेशन आहे आपण बघितलं होतं काय बघितलं होतं सम ऑफ प्रोडक्टचं कन्व्हर्जन प्रोडक्ट ऑफ सम मध्ये कसं करायचं ते बघितलं होतं बरोबर की नाही. आणि त्याचबरोबर स्टँडर्ड सम ऑफ प्रोडक्टचं कन्व्हर्जन सम ऑफ प्रोडक्टचं कन्व्हर्जन आपण एसएसओपी मध्ये बघितलं होतं आणि पीओएसचं कन्व्हर्जन हे एसपीओएस मध्ये बघितलं होतं. इथपर्यंत आपला पाठ झालेला आहे आठवते. त्याचबरोबर आठवते का? येस मॅम. येस मॅम. ओके तर बघा आता नेक्स्ट पॉइंट काय स्टार्ट केलं होतं आपण मीन टर्म आणि मॅक्स टर्म. मीन टर्म म्हणजे काय असतं सांगा कोण सांगू शकेल. डेफिनेशन सांगितली होती लास्ट लेक्चरला. व्हॉट इज बीन बाय मीन टर्म? स्टँडर्ड पीओएस मधील इंडिव्हिज्युअल अल्फाबेट्स. अल्फाबेट्स नाही पर्टिक्युलर टर्म एक टर्म. मग त्यामध्ये अल्फाबेट म्हणलं की सगळंच येतं ना पण एक पर्टिक्युलर टर्म म्हणजे काय येतं तर मेन टर्म येतं कशामधली पीओएस मधली म्हणजे स्टँडर्ड पीओएस. आता स्टँडर्ड काय म्हणू शकतो स्टँडर्ड पीओएस कशासाठी कसं ओळखायचं आपण किंवा एसओपी कसं ओळखायचं तर त्या प्रत्येक टर्म मध्ये तुम्हाला ते जे अल्फाबेट्स किंवा लिटरल यूज केलेले आहेत ते प्रत्येक यस दीक्षा काय प्रॉब्लेम आहे? नो मॅम. ओके तर आपण काय म्हणू शकतो त्यांना मेन टर्म्स म्हणू शकतो बरोबर की नाही. तसंच मॅक्स टर्म काय म्हणू शकतो मॅक्स टर्मची डेफिनेशन सांगा. यस कोणाला येते डेफिनेशन? दीक्षा डेफिनेशन सांगा. एसओपी आपण स्टँडर्ड पीओएस किंवा स्टँडर्ड एसओपी कसं कन्सिडर करतो आणि त्याच्यामध्ये आपण मॅक्स टर्म कोणाला म्हणतो हे सांगा फक्त. व्हॉट इज मीन बाय मॅक्स टर्म? standard POS मध्ये it includes all the literals which is present in equation or expression. इज कॉल्ड ॲज अ मॅक्स टर्म बरोबर. तर बघा आपण बघितलं होतं कन्वर्जन पार्ट बघितला होता त्याच्यामध्ये आपल्याला जर कन्सिडर करा सम ऑफ प्रोडक्टचं कन्वर्जन आपल्याला स्टँडर्ड एसओपी मध्ये करायचं असेल तर काय स्टेप्स होत्या? मॅम क्वेश्चन रिपीट करता. ओके तर बघा प्रोडक्ट ऑफ सम ऑफ प्रोडक्टचं कन्वर्जन आपल्याला एसएसओपी मध्ये करायचं असेल म्हणजे स्टँडर्ड सम ऑफ प्रोडक्ट मध्ये करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो स्टँडर्डला आपण काय म्हणू शकतो First find the missing literals. हा. First find the missing literals. Second, ending missing literal ORing with complemented of expression and simplify the expression. Simplify the expression. Missing letter plus ORing with a complement of a missing literal. ओके गुड. आता बघा स्टँडर्डला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म आहे
किंवा त्याला काय म्हणू शकता, कोनॅनिकल फॉर्म सुद्धा म्हणू शकता, म्हणजे स्टँडर्ड किंवा कोनॅनिकल सुद्धा म्हणू शकता. म्हणजे कोनॅनिकल फॉर्म म्हणलं किंवा स्टँडर्ड फॉर्म म्हटलं तर दोन्हीचा मिनिंग एक होतं. तर असं समजू नका की एक्झाम मध्ये कधी कधी काय विचारलं जातं की एसओपीचं कन्व्हर्जन कोनॅनिकल एसओपी मध्ये करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ नका की कोनॅनिकल म्हणजे काय आहे. तर कोनॅनिकल म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, समजतंय? कोनॅनिकल आणि स्टँडर्ड सेमच आहे. त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. तर बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, बघा स्क्रीन मी प्रेझेंट करते, विजिबल आहे का तेवढी सांगा. ओके, मॅम SSOP मध्ये एंडिंग करायचं आणि SPOS मध्ये ऑरिंग करायचं आहे ना? हा. तर इथं बघा आपण जे आहे इथं बघा फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये काय केलंय, एकच मिनिट. हा बघा आता इथे काय आहे, एक्झाम्पल आपण लिहिलंय, कन्वर्ट द एक्सप्रेशन y इज इक्वल टू AB प्लस AC बार प्लस BC इंटू कशामध्ये करायचंय, कोनॅनिकल SOP फॉर्म. आता कोनॅनिकल SOP फॉर्म म्हणजे काय म्हणतो आपण, तर स्टँडर्ड SOP. स्टँडर्ड SOP म्हणजे स्टँडर्ड SOP काय आणि कोनॅनिकल SOP काय, दोन्हीचा मिनिंग सेमच येतो. असं एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी मी हे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने तुमचे एक्झाम मध्ये एक्झाम्पल विचारले जातात. तर बघा फर्स्ट इक्वेशन आहे तसं लिहिलंय, y इज इक्वल टू AB प्लस AC बार प्लस BC. हे मी ऍज इट इज इथं लिहिलंय. त्याचबरोबर बघा इथे लिहिलंय, त्यानंतर आपण काय केले, फर्स्ट स्टेप काय आहे, मिसिंग लिटरल. मग मिसिंग लिटरल काय, सेम तसंच करायचं. याच्यामध्ये काय AB म्हणजे आहे, इथं काय आहे B आणि इथे सिंपल आहे. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, AC प्लस C बार हे काय करायचंय, B च्या ह्याच्यामध्ये एंडिंग मध्ये करायचं, म्हणजे A इंटू B इंटू C प्लस C बार, AC बार इंटू B प्लस B बार प्लस BC इंटू A प्लस A बार. त्याचप्रमाणे बघा y इज इक्वल टू ABC म्हणजे मल्टिप्लाय विथ AB इंटू C. त्याचबरोबर AB इंटू C बार म्हणजेच काय येणार, ABC बार प्लस AC बार B. ओके, AC बार B. ओके, किंवा मी असं सुद्धा लिहू शकते, ABC बार सुद्धा लिहू शकते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याचबरोबर A B बार C बार. ओके, त्याचबरोबर ABC त्यानंतर A बार BC. आता मला सांगा चला कोणते कॉमन निघाले त्याच्यामध्ये, हा एक निघतोय ABC बार, हा एक निघतोय ABC बार, त्याचबरोबर ABC आणि ABC निघतोय, बरोबर का. म्हणून मी ABC ऍज इट इज पुटअप केलं. त्यानंतर ABC बार, त्यानंतर ऍज इट इज हे AB बार इंटू C बार प्लस A बार BC. हे समजतं इक्वेशन, सिंपल आहे. फक्त काय केलंय आपण, एसओपीचं कन्वर्जन म्हणजे सम ऑफ प्रोडक्टचं कन्वर्जन आपण स्टँडर्ड किंवा कोनॅनिकल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलंय. फक्त एक्झाम मध्ये कसा क्वेश्चन येईल यासाठी मी हे तुम्हाला दाखवलंय. तसंच खाली पण एक्झाम्पल आणखीन एक आहे बघा, इथे बघा A बार प्लस BCD. आता इथे तुम्हाला दिसते का, A बार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिसिंग किती आहेत सांगा मला, 2 मिसिंग आहेत, बरोबर. 3 मिसिंग आहेत BCD आहे. आणि BC बार D बार ह्याच्यामध्ये किती मिसिंग आहेत, A. एक मिसिंग आहे. म्हणून मग ते काय केलंय, खाली बघा इथे इक्वेशन दिसतंय, A बार हे काय आहे BCD मिसिंग आहे. म्हणून मी काय केलंय, B प्लस B बार C प्लस C बार D प्लस D बार हे काय केलंय इथं मल्टिप्लाय मध्ये लिहिले म्हणजे एंडिंग मध्ये लिहिले. तसंच प्लसला प्लस म्हणजे B बार C बार D बार त्याच्यामध्ये काय मिसिंग आहे, A मिसिंग आहे, म्हणून A प्लस A बार. समजते. त्यानंतर मी काय केलंय, फक्त सिम्प्लिफाय केलंय. ओके, म्हणजे काय येणार, A बार BC D असं. म्हणजे A नी काय करायचं, पहिल्या टर्मला करायचं, A नी दुसऱ्या टर्मला करायचं, A नी तिसऱ्या टर्मला, ते एकाच वेळेस लिहायचं. समजते. Yes, ma'am.
तसंच हे सिम्प्लिफाय करायचं. 1 2 3 4 5 किती येणार टर्म सांगा. ए बी सी डी म्हणजे काय येणार. ए बी सी डी हे एकदा आलं. ए बार सी बी सी डी त्यानंतर काय येणार. ए बार बी सी डी बार. ओके म्हणजे हे काय केलंय फर्स्टली हे मल्टिप्लाय केले. हे ह्याला कंटिन्यू केले. ए बी सी ऍज इट इज केलंय आणि डी कम्प्लीट केलंय पहिल्यांदा. त्यानंतर काय केलंय. ए बी सी बार सॉरी सी बार आणि डी असं केलंय. त्यानंतर काय केलंय. ए बी सी बार इंटू डी असं केलंय. डी बार हे सगळं तुम्हाला सिम्प्लिफाय करत जायचंय. आणि त्याचबरोबर इथे काय येणार मग. ए बी सी बार डी बार प्लस ए बार बी सी बार डी बार. समजतंय. आणि हे परत काय केलंय. इक्वेशन मध्ये बघितले आणि त्याच्यामध्ये सेम सेम असणार साईडला काढले. बघा आता सेम सेम कोणतं आहे. ए बार बी बार सी बार कोणते दिसतंय सेम तुम्हाला बघा. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे बरोबर. Yes, Yes, ma'am. त्याचप्रमाणे ए बार डी बार आहे. अजून कोणतं आहे का. ए बार सिम्प्लिफिकेशन केलं सांगा ना. ओके हा बघा इथं काय मॅम ते केलंय. सिम्प्लिफिकेशन सांगते बघा ह्यांनी काय केलंय. फर्स्ट ए जे आहे ए नी बी ला मल्टिप्लाय केलं. म्हणजे यातला एक कोणता तरी व्हॅल्यू पहिल्यांदा घेतलीये. मग ए बी सी घेतलाय आणि डी पण घेतला. म्हणजे पहिल्यांदा काय केले जे सिंपल आहेत बी सी डी म्हणजे बार नसणारे आहेत ती ऍट अ टाइम लिहिलं. म्हणजे हे इथं आलं. ओके त्यानंतर काय केलंय डी लिहिलं. म्हणून मग काय केलं त्याच्यामधला फक्त लास्टचा डी बार घेतला. म्हणजे काय लिहिलं ए बी सी आणि डी बार. समजतंय. म्हणजे ही सेकंड टर्म झाली. समजते का. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्याचबरोबर आता काय केले ए बी सी बार इंटू डी असे केले. नंतर ए बी सी बार इंटू डी बार. समजते का बघा. म्हणजे ह्या दोन्ही टर्म पण घेतलेत आणि ह्या दोन्ही टर्म पण घेतलेत. म्हणून ह्या मी इथं पुटअप केलेत. मग त्याचबरोबर काय लिहिले ए बी बार सी डी म्हणजे असं सी डी म्हणजे काय केलंय बी घेतलंय नंतर इथला सी आणि इथला डी बार घेतलाय. म्हणजे काय केलंय थोडक्यात ते कॉम्बिनेशन जे आहेत ना ते अल्टरनेटला मल्टिप्लाय करत गेलेत. म्हणजे एबीसीडी या फॉर्म मध्ये येण्यासाठी ते काय केलंय एकदा एबी दोन्हीचे पॉझिटिव्ह घेतलेत आणि तिसऱ्याचा निगेटिव्ह घेतलाय. त्याचबरोबर कसं केले तिन्हीचेही पॉझिटिव्ह घेतलेत. त्यानंतर दुसऱ्या मधला सीचा आहे सीचा सी बार राहतोय म्हणून मग त्याला ते मल्टिप्लाय केले आणि ते घेतले असं केले. त्याचबरोबर काय ए बार बी बार सी आणि डी बार म्हणजे काय केले हा सी घेतलाय कळतंय. त्याचबरोबर काय केलंय ए बार बी बार सी बार आणि डी असे घेतले. त्यानंतर काय केले ए बार बी बार सी बार आणि डी बार म्हणजे दोन्ही पण चारही पण आपल्याला कसे घ्यायचे बारचे ऑपरेशन घ्यायचे. आणि हे जे लास्टचे जे दोन टर्म आहेत त्या कोणत्या आहेत ए बी सी बार डी बार. ओके आणि हे काय आहे ए बार बी सी बार डी बार असे केले. समजते का. सिम्प्लिफाय केलेलं कळालंय. Yes, ma'am. आणि हेच फक्त खाली काय लिहिलंय ही टर्म कोणती टर्म ही टर्म आणि ही टर्म सेम आहे म्हणून मी एकदाच लिहिले. बाकीच्या सगळ्या टर्म ऍज इट इज लिहिलेले आहे. समजते. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर बघा नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे वाय म्हणजे इक्वेशन काय करायचंय प्रूफ दॅट करायचंय. LHS इज इक्वल टू RHS ते आपल्याला याच्यामध्ये बघितलं तरी चालते. कसं बघा आता इथे काय आहे ए बार बी सी प्लस ए सी प्लस बी बार म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये कोणत्याही पद्धतीचं इक्वेशन येऊ शकतंय किंवा एक्झाम्पल्स कसे वेगवेगळे येऊ शकतात. प्रूव्ह दॅट येऊ शकते किंवा कन्वर्जन येऊ शकते. मग त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहण्यासाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा आता इथे काय आहे ए बार बी सी प्लस ए सी प्लस बी बार. आता याच्यामध्ये काय मिसिंग आहे सांगा बी. त्याच्यामध्ये काय B. मिसिंग आहे ए आणि सी. ए आणि सी. मग इथे काय करायचं आपण ए बार बी सी प्लस ए सी इंटू बी प्लस बी बार प्लस बी बार इंटू ए प्लस ए बार इंटू
सी प्लस सी बार. सिम्पली आपण जशा मेथड्स यूज करतो SSOP मध्ये कन्वर्जन करण्यासाठी तसंच करायचं. त्याचप्रमाणे बघा ए बार बी सी आहे तसा लिहायचा प्लस ए बी सी आहे तसा काय केलं त्याला मल्टिप्लाय केलं. ओके. नंतर काय करायचं AC नी काय करायचं अजून या AC नी या बी बारला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय आलं ए बी बार सी. नंतर बी नी काय करायचंय बघा आता इथं पहिल्यांदा काय केलंय बी नी मल्टिप्लाय केलं ह्या टर्मला आणि नंतरच राहिलेलं ह्या टर्मला. बघा ए बी बार बी बार. ओके. हे झालं मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लाय विथ सी प्लस सी बार ऍज इट इज टर्म आहे तशीच मी घेतली. त्यानंतर काय करायचं त्या होल टर्मनी इथे मल्टिप्लाय करायचं त्या होल टर्मनी इथं मल्टिप्लाय करायचं. बघा ए बी बार सी बरोबर आहे ए बी बार सी ए बार बी बार सांगा सी बार. ओके. ए बार बी बार सी बार सॉरी हे ए बार बी बार सी बार इथे झालं. त्यानंतर ए बी बार सी बार ए बी बार सी बार त्याचबरोबर ए बार बी बार सी असं म्हणजे 4 टर्म्स आले. कळतंय. पहिल्या ए बी बारनी काय करायचं सी आणि सी प्लसला सी बारला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर ए बार बी बारनी सी ला आणि सी बारला मल्टिप्लाय करायचं. समजतंय. आणि आपल्याला RHS टर्म मिळाली. समजतंय. सिंपल आहे. आता इथे बघा खाली पण तसंच आहे. याच्यामध्ये किती हे आहे. यस बोला. नोटबुक वर दाखवता का? ओके ठीक आहे. हा हेच एक्झाम्पल ना. हा मॅम. तिसरं. हा. ठीक आहे सांगते दाखवते. एक पेन चाला. बघा स्क्रीन मी प्रेझेंट करते. ओके. स्टॉप शेअरिंग. येस आता हा तर इक्वेशन बघा काय होतं y इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए सी प्लस बी बार. ओके. आणि हे काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. म्हणजे हे ऍक्च्युली y कन्सिडर केले मी इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी बार सी बार प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी बार सी बार. समजते का. मी काय केले हे काय दिसत नाहीये. राईट साइड दिसतंय आता. हा ओके. तर बघा इथे काय केलंय RHS साइड आणि LHS साइड प्रूफ करायची. प्रूफ दॅट लिहिले. ओके. प्रूफ दॅट लिहिले. तर बघा आता प्रूफ दॅट करायचं आपल्याला काय करायचंय LHS इज इक्वल टू RHS करायचंय. त्यासाठी मी काय करते फर्स्ट सॉल्व द LHS साइड. ओके. आता बघा हे कसं केलं की आपण फक्त फॉर्मचं का कन्वर्जन म्हणजे यूज का केला तर बघा ह्या प्रत्येक टर्म मध्ये कसं आहे तुमच्या टोटली स्टँडर्ड SOP आहे. बरोबर का. म्हणून आपण ही मेथड यूज करतोय. आता इक्वल टू LHS इज इक्वल टू काय आहे ए बार बी बार सी बार प्लस AC प्लस
म्हणून मी काय केलं इथं फर्स्ट स्टेप नंबर 1 मॅम मिसिंग बी ला बार आहे का? लिटरल. मॅम बी ला बार नाहीये. मॅम बी ला बार नाहीये. ओके, म्हणजे तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे व्यवस्थित. ओके ठीक आहे. बघा स्टेप नंबर 1 पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे का मिसिंग? काहीच नाहीये, मॅम. म्हणून No, इथे ma'am. मिसिंग होते. बघ इथे काय आहे ए B. बी, म्हणजे इथे B is miss बी, B. इथे काय आहे बी बार आहे. बी बारचं मिसिंग AC. आहे ए आणि A and C. C. ओके, तर मला सांगा परत आपण हे इक्वेशन बिकम्स कसं येणार? ए बार बी सी प्लस ए सी इंटू बी प्लस बी बार B bar. प्लस बी बार इंटू ए A प्लस ए plus ए A बार bar. सी प्लस सी बार. सी प्लस सी बार. ओके, दिसते का बघा सगळं इक्वेशन व्यवस्थित तुम्हाला? Yes, प्लस ma'am. सी बार. हा, तर आता मी काय करते फर्स्ट मी काय करते ए बार जे आहे ते ऍज इट इज लिहिते ए बार बी सी ऍज इट इज लिहिते प्लस ए सी इन टू बी, म्हणजे हे काय केलं मी मल्टिप्लाय केलं. ओके, परत मल्टिप्लाय विथ प्लस ACB. बार. ACB bar. त्यानंतर काय येणार? आता बघा हे पहिल्यांदा मी सॉल्व्ह करते, हे ऍज इट इज लिहिते. मग सांगा मला बी बार ए बी काय लिहू शकते? ए बी बार लिहू शकते प्लस ए बार बी A बार. bar B bar. ओके, तर इंटू सी प्लस सी बार ऍज bar. इट इज ते लिहिलं. मॅम A B bar का लिहिलं? B bar A का नाही लिहिलं? इथं काय आहे? काय हो का मल्टिप्लाय मध्ये म्हणजे आपल्याला समजावं म्हणून मी लिहिलं होतं ए बार बी बार किंवा बी बार ए बार लिहिलं तरीही काही तुम्ही फरक पडत नाही. इथं मल्टिप्लाय असल्यामुळे इथं तुम्ही अल्टरनेट केलं काय? काहीच इक्वेशन मध्ये चेंज येत नाही. आता बघा तुम्ही म्हणत असाल तर मी इक्वेशन रिराईट करते. एबीसी प्लस एसी बी प्लस एसी बी बार प्लस प्लस बी बार ए प्लस बी बार ए बार इंटू सी प्लस सी बार. जसे इक्वेशन जसे सिम्बॉल्स आले तसं मी ऍज इट इज राईट केले. ओके, हे मी काय केलं रिराईट केले, नंतर इक्वेशन परत तुम्ही रिराईट करचाल. ओके, रिराईट केलं काय फक्त ऍज इट इज. हा काय डाऊट आहे का? नो मॅम. हा, काय डाऊट असेल तरच अनम्यूट करा, नाहीतर डिस्टर्बन्स करू नका प्लीज. आता बघा ए बार बी सी ऍज इट इज लिहिते मी ए बार बी सी प्लस ए सी बी प्लस ए सी बी बार प्लस बी बार ए प्लस बी बार ए बार. आता हे काय करायचं आपल्याला? सी करायचे मल्टिप्लाय विथ सी आणि सी बार. ओके, म्हणजे काय केले मी बघा हे याच्यामध्ये प्लस आहे ते गेला. हा, तर काय केलंय मी बघा या सॉरी एक मिनिट इक्वेशन चुकले जरा. हा, आता काय करायचं सांगते तुम्हाला. ए बार बी प्लस ए सी बी प्लस ए सी बी बार हे ऍज इट इज इथपर्यंत लिहिलं. त्यानंतर काय करायचं? हा जो टर्म आहे त्याला हे सेपरेट करायचं. म्हणजे इथे काय आपण फॉर्म्युला युज करतोय बघा ए प्लस बी सी युज करतोय. म्हणजेच कसं ए प्लस बी आणि A plus C. असं युज करतोय. Distributive. काय आहे? ही टर्म आहे ए आणि ही दोन टर्म आहेत काय आहे? बी इंटू सी आहे. ओके, तर बघा फर्स्ट मी काय करते बी बार B bar C. इंटू B bar A. असं लिहिते प्लस म्हणजे तुम्हाला ते समजेल बी बार ए बार इंटू सी प्लस सी बार. C bar. ओके, मग काय येणार सांगा इथे मॅम इक्वेशन आपण तसं का केलं? कसं? ते मॅम बी बार ए ला ए कन्सिडर केलं आणि मग त्यानंतर बी ते पुढचं मॅम बी सी आपल्याला सिम्प्लिफाय इक्वेशन करायचंय बरोबर की नाही? मग सिम्प्लिफाय इक्वेशन करत असताना तुम्ही काहीतरी अजम्पशन केल्यानंतर रिड्यूस होण्यासाठी आपण अजम्पशन करत असतो. मग अजम्पशन केल्यानंतर आपलं जे इक्वेशन आहे ते रिडक्शन मेथडला जातं. त्यामुळे मी तिथं अजम्पशन केलंय. नाहीतर कसं अजम्पशन काय केलं सांगता का परत एकदा? कोणतं हे का?
हा मॅम ते हा आता इथे बघा हे काय आहे, हे सेपरेट टर्म आहे आणि इथे ए बी बी ए आहे की नाही, आणि हे कशामध्ये आहे, मल्टिप्लाय मध्ये आहे, बरोबर का? येस मॅम. Yes, ma'am. मल्टिप्लाय मध्ये आहे, हे प्लस मध्ये आहे. मग ह्यानी ह्याला मल्टिप्लाय होणार नाही, का नाही होणार? कारण इथं काय आहे, ह्या दोन्ही मध्येच फक्त मल्टिप्लाय आहे. समजतंय? मग हे इक्वेशन काय होतं, रिडक्शन मेथड म्हणजे सॉरी स्टँडर्ड फॉर्म मध्ये जाणार का? नाही जाणार, कारण हे त्याच्यामध्ये फक्त बी आणि ए आहे. मग ही ऍज इट इज टर्म लिहिली इथं, तर फक्त बी आणि ए आहे, म्हणजे मिसिंग स्टेटमेंट इथं तयार होणार. मग ह्याच्यासाठी आपल्याला सी पण याच्यामध्ये पाहिजे, म्हणून मी इथं अजम्पशन काय केलं, ही ए टर्म आहे, ही बी इंटू सी आहे, अशी टर्म मी अजम्पशन केली. मग बी इंटू सी असल्यामुळं काय आहे ना, बी म्हणजे काय, बे बार इंटू ए बार, म्हणजे हे झालं आणि सिम्पली तसं. ओके, आता बघा त्याच्यानंतर काय येणार सांगा, ए प्लस ए सी बी प्लस ए बार सॉरी ए सी बी बार प्लस बी बार ए सी प्लस बी बार यस. कुणाला काय डाऊट आहे? मॅम आपण बी बार ए हे जर लास्ट पर्यंत जरी मल्टिप्लाय नाही केलं सी प्लस सी बारला, लास्टला बी बार आणि ए मध्ये सी हे मिसिंग आहे, मग सी मिसिंग आहे म्हणजे सी प्लस सी बार हे लास्टला करावंच लागणार आहे, मग परत ही स्टेप रिपीट होते, त्यामुळे आता केलं होतं आपण ते. हा तसं केले. आता करा किंवा परत करा, पण मिसिंग होते ना, म्हणजे आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये, म्हणून मी ते स्टेप्स मी सिम्प्लिफाय करते. समजते? येस मॅम. लास्टला आपल्याला सगळ्या स्टेटमेंट म्हणजे सगळ्या टर्म्स मध्ये सगळे अल्फाबेट्स यायला पाहिजे, यासाठी करतोय आपण. त्यानंतर काय होणार, हे इंटू हे प्लस बी बार ए सी बार. बघा त्यानंतर इथं काय येणार सांगा मला आता, प्लस बी बार ए बार सी बार ए सी बार. ओके, मग सांगा फायनल इक्वेशन काय येणार, कोणतं सेम आहे इक्वेशन? मॅम बी बार ए बार मॅम बी बार ए बार आहे ना, कुठे आहे, थांबा एक मिनिट. लास्ट टर्म. बी बार ए बार सी बार, बरोबर. बघा आता ह्याच्यामध्ये तुमचं काही डबल कोणते येते का? येस मॅम. ठीक आहे, पुढचं फ्रंट कॅमेरा ऑन होते काय? आता बघा आवाज येतोय? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर बघा स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसते का? बघा लास्ट इक्वेशन आपलं काय आहे, ए बार बी सी प्लस ए सी बी प्लस ए बार सी बार सॉरी सी बी बार प्लस बी बार ए सी बार. त्यानंतर काय आलंय, बी बार ए बार सी प्लस ए बार बी बार सी बार. आता इक्वेशन मला फक्त सांगा, हे सगळे आपली जी आरएचएस साईड आहे एबीसी आहे, बरोबर का? आवाज खूप ब्रेक होते. मॅम आवाज ब्रेक होत होता. आता ओके आता बघा येतोय का आवाज? येस आता मॅम. मला सांगा, इथं आरएचएस साईड कशी आहे, फक्त एबीसी 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 या फॉर्म मध्ये आहे, बरोबर का? येस मॅम.
येस मग आपण इथं जे लिहिले ते फक्त आपण काय करायचं, रिअरेंज करायचं एबीसीच्या फॉर्म मध्ये. आता मला सांगा 1 into 0 केलं, सॉरी 1 into 0 केलं काय आणि 0 into 1 केलं काय, इक्वेशन काय येतं, झिरोच येतं. म्हणून मग मी काय करते, मल्टिप्लाय मध्ये तुम्ही जरी इकडे म्हणजे व्हॅल्यू रिप्लेस केल्या तरी चालतील, म्हणजे कसं ए ला पण टाकलं तरी चालतंय. बघा आता इथं हॅलो मॅम, यस थर्ड टर्म मध्ये ए ला बार नाही आहे ना, ए सी बी बार फक्त आहे. सर्कल केलं तर त्यामुळे नाही कळालं मला. इथं आहे बघा, ए बार बी सी प्लस ए सी बी प्लस ए सी बी बार, त्यानंतर बी ए सी आहे इथं. इथं बरोबर. फक्त बी ला बार आहे मॅम, ए ला नाही. ओके ठीक आहे. त्याचबरोबर इथं त्यानंतर बी बार ए बार सी प्लस बी बार, ह्याला ए ला नाहीये इथं. एकच मिनिट मला थांब बघू दे, एक मिनिट. ए सी बरोबर आहे की, इथं कोणती तरी टर्म राहते बहुतेक. बरं ठीक आहे, मी लिहिते आणखीन एकदा. ए बार बी सी, बघा बरोबर लिहिते का, ए सी बी प्लस ए सी बी बार प्लस बी बार ए सी, एकदा लिहिली. त्यानंतर काय केले मी, मॅम दिसत नाहीये तुम्ही लिहिलेलं. ओके नाही थांबा एक मिनिट. ओके इथे लिहिते मी, म्हणजे ह्या टर्म आणि ही टर्म ही आहे बरोबर का, बरोबर. तर इथं येणार प्लस बी बार ए सी बार प्लस बी बार ए बार सी प्लस बी बार ए बार सी बार, बरोबर का. 1 2 3 4 5 6 7 टर्म येतात. इक्वेशन रिटर्न येते का, रिराईट केल्यानंतर येते का हे इक्वेशन. बघा ए बार बी बार कोणतं इक्वेशन रिटर्न येते का, म्हणजे डबल लिहिलंय माझ्याकडून, असं झालंय का बघा बरं. मॅम तुमची स्क्रीन नाहीये लिहिलेलं. मॅम ते राईट साइड दिसतच नाहीये. आता बघा दिसते का, सांगा आता. मॅम फोर्थ टर्म आहे ती बी बार ए आणि सी बार आहे. इथं इकडच्या साईडला मॅम लिहिलेलं, फायनल आन्सर आलेलं. बी ठीक आहे. बार ए सी बार आहे. मग त्याच्यानंतर ही टर्म एक्स्ट्रा झाली मॅम. एकच मिनिट, मला पण बार मध्ये कन्फ्युजन होते. ए बी सी बी बी बार बी ए सी, त्यानंतर बी ए सी ए बार. फोर्थ टर्म नाही मॅम, थोडं फक्त. एक मिनिट इथेच लिहिते, दुसऱ्या सेकंड टाइम लिहिते आणखीन एकदा. ए बार बी सी प्लस ए सी बी प्लस ए सी बी बार प्लस बी बार ए सी प्लस बी बार ए सी बार प्लस बी बार ए बार सी प्लस बी ए बार सी बार. ते सर्कल केल्यामुळे कळत नाहीये, त्यामुळे अजून एकदा लिहिते म्हणजे कळेल. आता बघा कोणत्या टर्म रिटर्न आहे, गोल गोल म्हणजे त्याला अंडरलाईन करते म्हणजे मला कळेल. हो का, कोणते टर्म आलेत. मॅम दिसत नाहीये क्लिअर पूर्ण. 5 6 7. मॅम पीपीटी वरच घ्या, दिसतच नाही. आता दिसते का बघा. येस मॅम दिसते. आता सांगा. मॅम फोर्थ टर्म मध्ये सी ला बार आहे. नाही फोर्थ टर्म मध्ये सी ला बार नाहीये. ओके इथे इक्वेशन दिसते का तुम्हाला बघा, ए बार बी सी प्लस ए सी बी प्लस ए सी बी बार प्लस, आता ही बी बार ए आहे त्याला मल्टिप्लाय विथ सी केलंय म्हणजे इथं आलं. ठीक आहे,
त्यानंतर मी काय केलंय प्लस बी बार ए सी बार, त्यानंतर प्लस बी बार ए बार सी प्लस बी बार ए बार सी बार असं केलंय. मॅम एक टर्म राहिले बी बार ए सी बार अजून एकदा येते. कोणती टर्म मॅम राहिली? ते कॉमन बी बार ए आणि सी बार ती एक राहिले मॅम टर्म, नंतर ते दोन सेम होतात मग एक कट होते ना.